हरिओम, शुभ सकाळ सगळ्यांना. तुमचे कोणाची आवाज माझ्यापर्यंत येणार नाहीत, कारण की मी माईक लावलाय. त्यामुळे तुमचेच फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. जर काही अडचण तुम्हाला कोणाला वाटली किंवा काही समजलं नाही, तर प्लीज चॅट बॉक्समध्ये टाका. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ, हरिओम आणि आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 2015 पासून आपण भारताच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय योग दिन. या दिनाचं हा दिवस फक्त 21 जून म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून एकच दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून, आपल्या सगळ्यांमध्ये आरोग्याची आणि निरोगी आयुष्याची जीवनशैली याच्याबद्दल जनजागृती करणं हा या दिवसाच्या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि आपण सगळ्यांनी तो फॉलो केला पाहिजे. फक्त एक दिवस हा नसून तुम्हाला रोज नियमित याची निरंतर साधना करायची आहे. तरच आपल्याला उत्तम आरोग्य, शारीरिक आणि मानसिक उत्तम आरोग्य प्राप्त होईल. तर सुरुवात करूया. या दिवसाचा एक प्रोटोकॉल असतो म्हणजे जो अख्खा देश फॉलो करत असतो. जी आसनं त्याचप्रमाणे आपण आजचा हा वर्ग घेणार आहोत. जसं गव्हर्नमेंटने एक प्रोटोकॉल दिलेला असतो. त्याप्रमाणे ती आसनं आणि त्या लुझनिंग एक्सरसाइज आपण आज करणार आहोत. तर सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती घ्यायची आहे. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये सहज बसता येईल, ती सुखावह बैठक स्थिती. पाठीचा कणा आपला सरळ ठेवायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. द्रोण मुद्रा म्हणजेच दोन्ही हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे सैल सोडलेले. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. कुठेही मान आपण वर किंवा खाली न करता अगदी समोर सरळ बघण्याचा प्रयत्न. डोळे मिटून घेऊया आणि आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत, त्या स्थितीचा बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. देहधारणा आणि त्यासोबतच सहज सुरू असणाऱ्या आपल्या श्वासाची जाणीव. आपण श्वास घेत आहोत, सोडत आहोत. प्राणधारणा, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. अगदीच जे नवीन आहेत, त्याने डोळे उघडून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना हे माहिती आहे, त्याने डोळे अलगद मिटलेलेच ठेवायचे. आणि डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने आपण ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि यथाशक्ती अशी 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर. उजवी नाकपुडी. तिथला श्वसन मार्ग मोकळा होत आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवी नाकपुडी सहज बंद. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 10 आवर्तन यथाशक्ती. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. करणार आहोत कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल तर ही कृती करणं टाळावं. कपालभातीसाठी सुरुवात करूया. यथाशक्ती पुन्हा एकदा 10 आवर्तन.
दोन्ही हात गुडघ्यांवर डोळ्यालगत मिटलेले आहेत. खांदे कोपरं रिलॅक्स आहेत. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि यथाशक्ती 10 वर्तन. सावकाश गती थांबायची. आपला श्वसन मार्ग दोन्हीही नाकपुड्या मोकळ्या झालेल्या आहेत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे अलगद मिटून करणार आहोत ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. काही क्षण शांत. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आणि त्यासाठी आपलं शरीर व मन अनुकूल झालेलं आहे. साधनेसाठी तयार होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. गायत्री मंत्र हा ऊर्जेचा मंत्र आहे आणि यावेळची आपली योग थीम एक पृथ्वी, एक आरोग्य आणि त्यासाठी हा योग. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. यथाशक्ती प्रयत्न. मनोमन आपले आद्य गुरु, इष्ट देवता, आपले आई वडील यांचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या साधनेला सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. अलगद निर्माण झालेली आपल्या संपूर्ण चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवातीला विश्रांती घेऊया. आपण जे पद्मासन अर्ध पद्मासन घातलंय ते सोडून द्यायचंय आणि एक एक पाय सरळ करायचा. विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. रिलॅक्स. तर आपली सुरुवात जी आहे ती आपण लुझनिंग एक्सरसाइज पासून करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना उठून उभं राहायचंय आणि स्टँडिंग मध्ये आपण थोडा वेळ विश्रांती घेणार आहोत. मान मागे सैल सोडायची आणि रिलॅक्स करणार आहोत आपण नेक रोटेशन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. अगदीच तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे अगदी रिलॅक्स आहेत. आणि आता सुरुवात करूया. आपली मान श्वास घेत घेत आपण उजवीकडे नेणार आहोत. उजव्या बाजूने मागची भिंत बघूया.
पुन्हा श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, पुन्हा एकदा उजवीकडे. श्वासाकडे लक्ष देऊन कृती करण्याचा प्रयत्न. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. करणार आहोत आपण हलकसं ट्विस्टिंग. आपल्याला एकदा मान उजव्या बाजूला म्हणजे थोडासा उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, मग सेंटर आणि मग डावी बाजू. अशा प्रकारे ही पुढची कृती करणार आहोत. इथे आपल्याला खांदे असे वर नाही घ्यायचे, खांदे अगदी रिलॅक्स असतील. फक्त मुवमेंट आपण आपल्या नेक मध्ये करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. दिसतंय ना प्रत्येकाला? शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा. खूप सारे जण जॉईन आहेत, त्यामुळे गॅलरी व्ह्यू जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला मुवमेंट व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे सरांनी मला स्पॉटलाइट केलंय, ती फक्त विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आणि आता सुरुवात करूया. मान आपली एकदा उजवीकडे टिल्ट करूया, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. बरोबर. आणि आता मान आपल्याला हलकीशी वर न्यायची आणि त्यानंतर हनुवटी गळ्याकडे. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी फक्त मान ही जी पुढे नेण्याची कृती आहे ती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सुरुवात करायची. श्वास घेत घेत मान वर नेऊया आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि फुल नेक रोटेशन. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 3 वेळा व्यवस्थित हालचाल फक्त मानेमध्ये. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळा. आपली मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, सावकाश. त्या सगळ्या लुजनिंग एक्सरसाइज फार महत्वाच्या ठरतात. आणि खास करून नेक रोटेशन, ज्याच्याने आपला ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो. सावकाश थांबायचंय. श्वास घेत घेत मान वर घ्यायचे, दोन्ही हात खाली घेऊया आणि थोड्या वेळ विश्रांती. रिलॅक्स व्हायचंय. मान मागे सैल सोडा आणि ज्या आपण कृती केल्या त्या आठवण्याचा प्रयत्न करा. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले किंवा थोडस पावलामध्ये अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून आपण आता सरळ करणार आहोत. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि ते फोल्ड करायचे, सरळ करायचे. हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात खाली, समोर, हाताचे तळवे सिलिंगकडे. पुन्हा एकदा फोल्ड करूया, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा दोन्ही हाताची बोटं आपल्या खांद्यावर असतील. कोपरा समोरून जॉईन करून घ्या आणि करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. 1, 2, सावकाश जाणीवपूर्वक हालचाल. 3. विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा कोपरा समोरून जॉईन करून घ्या. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. 1, 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबूया. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. पुन्हा एकदा रिलॅक्स. करणार आहोत आपण उत्कट आसन, नी बेंडिंग. तर इथे थोडस पावलामध्ये अंतर घ्या. मी थोडीशी क्रॉस होते व्यवस्थित दिसण्यासाठी. पावलामध्ये थोडस अंतर. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. एका सरळ रेषेमध्ये दोन्ही हात आहेत. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठकणा अगदी रिलॅक्स असेल. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत आपण गुडघ्यातनं खाली बसणार आहोत आणि मग श्वास सोडत सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर,
श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. वन मोर. श्वास घेत घेत खाली बसा आणि इथे होल्ड करा. स्वतःला थांबवा. इथे थांबायचंय. नॉर्मल श्वास चालू ठेवा. गुडघ्यावरती प्रेशर येतो. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र असं बसणं टाळायचंय. बाकीच्यांनी इथे थांबण्याचा प्रयत्न करा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती. करूया आपण ताडासन स्ट्रेचिंग. जर कुणाला श्वासाची गती वाढण्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडून द्या. या प्रकारे. ठीक आहे. करूया ताडासन स्ट्रेचिंग आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पुन्हा एकदा हे बॅलन्सिंग कृती आहे. जर तोल त्याला गेल्यासारखं वाटलं तर थोडंसं पावलामध्ये अंतर घ्या. नजर समोर, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, हनुवटी जमिनीला समांतर, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आहे. आणि आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि हळूहळू आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता आपल्या हाताचे तळवे सिलिंगकडे. नजर पुन्हा एकदा एका बिंदूकडे स्थिर करायचे. पापण्यांची कमीत कमी उघडझाप झाली की बरोबर आपल्याला बॅलन्स सांभाळता येतो. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलूया आणि संपूर्ण स्ट्रेच शरीराला. उभ्या कक्षेमध्ये संपूर्ण स्ट्रेच. ताण 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 ताण. सावकाश टाचा खाली. पावलांमधलं अंतर वाढवूया. करणार आहोत तिर्यक ताडासन. तिर्यक म्हणजे एकदा उजवीकडे आणि डावीकडे बेंड होऊन सुरुवात करूया. उजवीकडे, डावीकडे 1, उजवीकडे, डावीकडे 2, उजवीकडे, डावीकडे 3. वन मोर राउंड. उजवीकडे, डावीकडे 4 आणि पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे 5. थांबायचंय. दोन्ही पाय पुन्हा एकदा जोडून घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली घ्या. श्वास सोडत 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 दोन्ही हात खाली आणि रिलॅक्स. विश्रांती. श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासूया. योगशास्त्र हे स्वानुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाला मिळणारा अनुभव हा त्याचा त्याचा वेगळा असतो, वैशिष्ट्यपूर्ण असतो. करणार आहोत आपण आता वृक्षासन. पुन्हा एकदा बॅलन्सिंग आसन आहे. हा प्रोटोकॉल असा आहे की आपल्याला प्रत्येक स्थितीमध्ये बॅकवर्ड बेंड, फॉरवर्ड बेंड, ट्विस्टिंग, साइडवर्ड बेंड अशा प्रकारची आसनं करायची आहेत. तर आता आपण करणार आहोत वृक्षासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र गुडघा म्हणजे इथे स्वतः गुडघ्यावरती जास्त ताण न देता करण्याचा प्रयत्न करा. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. वृक्षासन हे इतकं म्हणजे याच्याने आपली इम्युनिटी पॉवर वाढते आणि जी मरगळ आलेली असते किंवा जो उदासपणा वाटतो तो सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि आपला कॉन्फिडन्स खूप चांगला वाढतो या आसनामुळे. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ आणि आता आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. आता इकडे जर आपला तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून उभं राहा. जर तोल गेल्यासारखं वाटेल तर. नजर समोर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आणि मग ते डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करून दोन्ही हात जोडून घ्यायचे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहे. त्यांचं खूप छान दिसतंय. श्वास घेतोय आणि सोडतोय. खूप छान. उलट चाल करूया. थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येऊ देत. आणि आता उजवा पाय
सरळ करा. हीच कृती आता आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. तर इथे आपण थोडंसं एक व्हेरिएशन घेऊया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. नजर समोर. इथे पुन्हा आपला बॅलन्स सांभाळा. आता मगाशी आपण हात बाजूने वर नेले होते, बरोबर? आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात छातीपाशी. पुन्हा नजर समोर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी हेच जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घ्या. आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. अगदीच बॅलन्स जात असेल तर हात तसेच खाली ठेवा छातीपाशी. नजर समोर. पुन्हा एकदा एका बिंदूकडे स्थिर करा. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. संपूर्ण खेच शरीराला. लहान मुलांसाठी सुद्धा हे आसन उपयुक्त आहे. उंची त्यामुळे वाढते. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. हात खाली. डावा पाय सरळ आणि रिलॅक्स. विश्रांती. संपूर्ण वृक्षासनाचा जो काही बदल झालेला आहे आपल्या शरीराच्या अंतरंगात, त्याचा मागोवा मनात घेऊन. इथे आपण पूर्णपणे आपला पाठीचा मणका स्ट्रेच केला उभ्या कक्षेमध्ये, बरोबर? आता आपण त्याला देणार आहोत फॉरवर्ड बेंड, हस्तपादासन आपण करणार आहोत. तर ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स, कारण की बरेचसे जरा नवीन दिसतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, सर्वायकल आणि पाठीचा त्रास असेल, त्यांनी पुढे झुकणारं हे आसन करणं टाळायचं आहे. ठीक आहे? याचे फायदे: पोटावरती प्रेशर येतो, त्यामुळे आपलं पोटाचं आरोग्य सुधारतं. रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, त्यामुळे आपल्या चेहरा तजेलदार होतो. म्हणून हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार त्यांनी हे करणं टाळा. बाकीच्यांनी आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. पुन्हा एकदा तोल जात असेल तर पावलांमध्ये अंतर. नजर समोर. एका बिंदूकडे स्थिर करूया. आणि आता आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि आपापल्या क्षमतेने हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. कमरेतनं पुढे झुकायचं आहे आणि आपले हात ज्यांना शक्य आहे त्यांनी खाली जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. जर हात जमिनीपर्यंत पोहोचत नसतील तर ते सैल सोडा जमिनीच्या दिशेने. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील आणि आता आपली हनुवटी गळ्याला चिटकवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपोआप आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने जाईल आणि इथे यथाशक्ती थांबा. खांदे अगदी रिलॅक्स सोडा. पाठीचा मणका रिलॅक्स. लोअर बॅक पासून ते वरपर्यंत संपूर्ण पाठकणाला ताण आहे, पोटावरती प्रेशर आहे. तोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू तिथल्या तिथे श्वास घेत घेत सरळ व्हा. हात अजिबात वर न घेता तिथल्या तिथे श्वास घेत 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 सरळ व्हा. परफेक्ट. नाही, हात तसेच खाली ठेवून हळूहळू वर यायचं आणि रिलॅक्स व्हा. विश्रांती घ्या. विश्रांती. आता याला कॉम्प्लिमेंट करणारं आसन आपण करणार आहोत, अर्धकटी चक्रासन. तर त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर असेल. ठीक आहे? आणि आता आपले हात बघा असे ठेवायचे आपल्या कमरेच्या इथे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. ठीक आहे? नजर समोर. थोडंसं पावलामध्ये अंतर घ्या. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. आणि आता हळूहळू आपला कमरेचा भाग पुढे घ्या. हळूहळू. आणि जेवढं तुम्हाला बॅकवर्ड बेंड घेता येईल तेवढं घ्या. पाय गुडघ्यातनं सरळ असतील. ठीक आहे? तोंड बंद. गळ्यावरती ताण असेल. सावकाश मान सरळ. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. आपण एक सूर्यनमस्कार घालूया.
खरं तर सूर्यनमस्कार आपल्या प्रोटोकॉलमध्ये नाहीये, पण तरीही एक सूर्यनमस्कार घालूया, जो सर्वांग सुंदर आसन आहे. तर त्यासाठी पुन्हा मॅटची पुढे येऊन उभे राहा आणि आपण एक सूर्यनमस्कार करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्राचं पठण करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे, अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन आणि आता एक शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार डावा पाय मागे घेऊया, अश्वसंचलन, दंडासन, पाच सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन. नजर तुमची नेवल रिजनकडे असेल. 9 डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्तमुखासन, 12 नमस्कारासन. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि आता एक हलकसं ट्विस्टिंग वाला आसन करणार आहोत, त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. हळूहळू पुढे जायचंय, फॉरवर्ड बेंड. आणि आता आपला उजवा जो हात आहे तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊया. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. यथाशक्ती थांबा, श्वास चालू असेल. आता सावकाश उजवा हात खांद्यातून सरळ करायचा आहे आणि डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. डाव्या हाताने उजवा पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू. पाठकडाला ट्विस्टिंग आहे, गळ्यावर ट्विस्ट आहे. सावकाश उलट चाल करताना हळूहळू डावा हात खांद्यातून सरळ करायचा आहे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली घेऊया. पायामधलं अंतर कमी करायचं आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडा. विश्रांती. करणार आहोत आपण भद्रासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे दोन्ही पाय फोल्ड करायचे, उजवा आणि डावा. पावलं एकमेकांना जोडून घ्यायची आणि आपल्या हाताची पकड पावलाच्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड पावलाच्या भोवती. आपले गुडघे आणि मांड्या जमिनीकडे सैल सोडा. बरोबर. नजर समोर, डोळे मिटून घेऊया आणि या भद्रासनाचा बंद डोळ्यांनी आपण निरीक्षण करूया. खांदे अगदी रिलॅक्स असतील. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही पाय सरळ करूया आणि करणार आहोत आपण वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे ते डाव्या गुडघ्याच्या जवळ घ्या. आपला उजवा हात मागे असेल, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. आता डाव्या हाताने आपल्याला उजव्या पायाचा अँकल पकडायचा आहे. समजा आपले हात या अँकल पर्यंत नाही पोहोचले तर समोरून विळखा घ्या.
ज्यांना शक्य आहे त्यांनी हा अँकल पकडायचा प्रयत्न करा. अगदीच हात नाही पोचले तर समोरून विळखा द्या आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. वक्रासन जे आपण आता केलंय, डायबिटीज उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करताना आधी मान आपली सरळ होईल. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याजवळ. डावा हात मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. ज्यांना शक्य आहे त्याने उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा किंवा समोरून विळखा द्या उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचा आहे. श्वास घेतोय सोडतोय. 1 ते 2 श्वास थांबून कुठे आपल्याला ताण, दाब आणि पीड आहे या सगळ्याचा अनुभव घ्यायचा आहे. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडा. डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून. विधिवत वज्रासन करून घ्यायचे. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. वज्रासन शक्यतो मॅटवर बसून करण्याचा प्रयत्न करा. जर खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघ्यांना आणि आपला जो पायाचा भाग आहे पुढचा तिथे त्रास होऊ शकतो. एक एक पाय फोल्ड करा आणि वज्रासन. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळ्यालगत मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. बंद डोळ्यांनी वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. समोरून गुडघे आणि मांड्या जुळलेले असतील. टाचाच्या मध्ये दोन्हीही टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. वज्रासनामध्ये पाठीचा मणका हा नैसर्गिक सरळ राहतो. जेवणानंतर केलं जाणारं हे एकमेव आसन आहे. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. इथे आपला श्वास हा पोटापासून होतो, याला उदरश्वसन म्हणतात. चेहरा शांत. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. स्वतःशीच कनेक्ट होण्याचा हा प्रयत्न. सावकाश डोळे उघडायचे आणि आता आपण करणार आहोत उष्ट्रासन आणि त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये एकतर तुम्ही अंतर घेऊ शकता किंवा दोन्ही गुडघे जवळ करा. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल त्याप्रमाणे. पावलं जी आहेत ती बघा जमिनीकडे फ्लॅट ठेवली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी अशी पावलं ठेवा. अगदीच जमत नसेल तर पावलाचं माउंटन म्हणजे टाचा सिलिंगकडे पायाची बोटं जमिनीवर. आपल्याला जो कम्फर्टेबल स्थिती वाटेल त्या स्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न. ठीक आहे. नजर समोर. जसं आपण मगाशी अर्धकटी चक्रासन केलं त्याचप्रमाणे आपल्याला आपले हात पुन्हा एकदा आपल्या कमरेवर घ्यायचे आहेत. हाताची जी बोटं आहेत ती जमिनीला पॉइंटेड असतील. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे. त्याचबरोबर आपली कोपरं जी आहे ती ताणली गेली आहे. नजर समोर. आता इथे ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र करताना फक्त आपल्या कमरेचा भाग पुढे घ्यायचा आहे आणि पोट पुढे येईल. कमरेचा भाग पुढे ढकलला की आपोआप पोट पुढे येतं. त्यांनी एवढीच कृती करा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकड मागे आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मध्ये सैल सोडा आणि इथे थांबूया. यथाशक्ती थांबायचंय. पूर्णपणे पाठीच्या मणक्यावर प्रेशर. गळ्यावर आणि पोटावर ताण. छान. सावकाश उलट चाल करूया. हळूहळू उजवा हात कमरेवर येते. मग डावा हात. दोन्ही हात खाली घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. इथे पूर्णपणे आपल्याला शरीराचा जो समोरचा भाग आहे गळ्यापासून पोटापर्यंतचा तिथे ताण जाणवतो.
आणि पाठकण्यावरती प्रेशर. म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत शशकासन किंवा याला आनंद बालासन म्हणतात. तर इथे आपल्याला दोन्हीही गुडघे असे लांब करायचे एकमेकांपासून. दोन्ही गुडघे लांब करा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले हाताचे तळवे जमिनीवर टेकवा आणि हळूहळू आपले हात पुढे पुढे सरकवायचे आहेत. जेवढं तुम्हाला पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. हाताची कोपरं जमिनीवर टेकवा आणि मग सावकाश आपलं कपाळ जमिनीवर टेकवा आणि इथे रिलॅक्स व्हा. मांड्या रिलॅक्स, पाठीचा मणका रिलॅक्स, डोळे बंद, तोंड बंद, श्वास चालू. संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स सोडा. श्वास घेतोय आणि सोडतोय. आणि आता सावकाश हाताच्या आधारानेच हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थिती म्हणजेच वज्रासनाची स्थिती. हळूहळू हाताच्या आधाराने वरती या. आपल्याला पाय असेच ठेवायचे. पुढे आपण करणार आहोत मंडूकासन. इथूनच पुढे जाणार. पायात आपले गुडघे तसेच आपल्याला ठेवायचे. ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. छान. तो मागे डाव्या खांद्यावर ठेवा. मागून डाव्या खांद्यावर. बरं, मान सरळ राहू देत. समोर बघायचंय. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवूया. परफेक्ट. नजर समोर. हाताची कोपरं सिलिंगकडे ताणली गेली आणि आता बघा गुडघ्यापासून ते कोपरापर्यंत संपूर्ण उजवी आणि डावी बाजू ताणली गेली आहे. छान. नजर समोर, डोळे मिटून एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. श्वास घेतोय आणि सोड. छान. बुलेट चाल करूया. प्रथम डावा हात गुडघ्यावर येईल, मग उजवा हात. दोन्ही गुडघे आणि मांड्या जवळ घ्या एकमेकांच्या हाताच्या आधाराने. वज्रासनामध्ये आलोय आणि हळूहळू एक एक पाय सरळ करा. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा. रिलॅक्स. विश्रांती घ्यायची. जर अँकल जॉईंट्स मध्ये काही ताण वाटत असेल तर थोडीशी पावलांमध्ये हालचाल करा. बोटांमध्ये चवड्याचा भाग असा फोल्ड अनफोल्ड करा. म्हणजे आलेला ताण कमी होऊन जाईल. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. एकदम रिलॅक्स. आता आपण करणार आहोत उत्थित द्विपादासन. म्हणजेच आपल्याला आपले दोन्ही पाय एकत्रित फक्त 30 अंशापर्यंत वर उचलायचे. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न असेल, जर पाठीची आणि कमरेची दुखणे असतील तर मात्र हे करताना माझ्या सूचनेची वाट बघू नका. तुम्ही हे आसन सोडलं तरीही चालेल. इथे आपल्याला आपले कोर मसल्स अधिक फ्लेक्झिबल करण्यास थोडंसं आपल्याला मदत होते. दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित फक्त 30 अंशापर्यंत वर उचलायचे. फक्त 30 डिग्री. आणि आता इथे होल्ड, थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश पाय खाली. रिलॅक्स. बघा पोटावरती कसा प्रेशर आला होता. रिलॅक्स करा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडा. आता आपण करणार आहोत अर्ध हलासन. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात शरीराच्या जवळ. अर्ध हलासन म्हणजे दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचे. आता
इथे पुन्हा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या हाताचा सपोर्ट गुडघे किंवा मांड्यांच्या मागे घ्यायला हरकत नाहीये. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आणि आता आपल्याला दोन्ही पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घेऊन यायचे आणि इथे थांबायचे. बरोबर. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा जास्त पाय गुडघ्यातनं फोल्ड होत असतील, त्यांनी आपल्या हाताचा सपोर्ट गुडघे किंवा मांड्यांच्या मागे घ्या. इथे पूर्णपणे आपल्या कमरेचा भाग, सीटचा भाग हा जमिनीवर असेल. पाय आपले 90 डिग्री वर आहेत. आणि इथे पुन्हा आपण थांबूया यथाशक्ती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हळूहळू दोन्ही पाय सावकाश जमिनीवर. धडकन न आपटता सावकाश सावकाश जमिनीवर. जेवढी आपली कंट्रोल मुवमेंट होते, तेवढे आपले विचार सुद्धा कंट्रोल मध्ये असतात. एवढं थोडंसं एक लक्षात द्यायचं. विश्रांती. डोळे मिटून रिलॅक्स. करणार आहोत आपण आता पवनमुक्तासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. पवनमुक्तासन याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचा त्रास कमी व्हायला मदत होते. आता दोन्ही पाय आपल्याला पुन्हा एकदा 30 अंशापर्यंत वर घेऊन फोल्ड करायचे. दोन्ही पायाला आपल्या हातांचा समोरून विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही असा विळखा देऊ शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डोकं मात्र वर उचलू नका. डोकं पूर्णपणे जमिनीवर. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पावलं जमिनीकडे सैल सोडा. डोळे मिटून पोटावरती जो प्रेशर आलाय त्याकडे लक्ष. आता ज्यांना सर्व्हायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा वेग सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश सोडा. करणार आहोत आपण आता सेतू बंधासन. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर असेल. टाचा सीटपासून लांब असतील. आणि आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला. मग कमरेचा भाग वर उचला. आणि असं करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. हात आपल्या पण मागे ऍडजस्ट करा. आपल्या मांड्या जमिनीला समांतर येतील आणि इथे थांबा. यथाशक्ती थांबूया. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आणि उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. कमरेचा भाग जमिनीवर, सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही हात खाली ठेवूया आणि पाय सरळ करून विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे मिटून घेऊया आणि रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्यायचे.
आपण करणार आहोत शलभासन. सायटिका आणि पाठीची दुखणी कमी होतात या आसनामुळे. कपाळ जमिनीवर, दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल, मांडीला मांडी जुळलेली आहे. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घ्या. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. सपोर्टसाठी आपण हे हात मांड्यांच्या खाली घेतले. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. आपला श्वसन मार्ग इथे मोकळा राहतो. आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. हनुवटी जमिनीवर, फक्त पाय आपण वर उचलले. आणि पुन्हा इथे यथाशक्ती थांबूया. श्वास घेतोय आणि सोडतोय. सावकाश पाय खाली. हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो सोडून द्या आणि एका गालावर करून विश्रांती. पायांमध्ये हातांमध्ये अंतर. करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या एका रेषेमध्ये. पुन्हा एकदा पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली. पायाचे तळवे सिलिंगला समांतर किंवा सिलिंगच्या दिशेने आहे. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर आपली सिलिंगकडे. हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर आहे. तोंड बंद, नजर सिलिंगकडे आणि श्वास चालू. बरोबर. यथाशक्ती थांबूया. सर्वायकलचा त्रास या आसनामुळे कमी होतो. थायरॉइड सारखे आजार कमी होतात. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली. रिलॅक्स. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया. एका हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. आपल्याला जे सहज जमेल ते. पाठकणा सरळ. डोळे मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स. डोळे मिटलेले. हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आपण जे काही साधना केली त्या साधनेचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. करणार आहोत कपालभातीची 10 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डोळे मिटून आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येत आहे आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. प्राणायामाच्या आधी आपण श्वसन मार्ग मोकळा केलेला आहे. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडून घ्यायचे. मी बोलते. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगलं आरोग्य, संपत्ती आणि बुद्धी प्राप्त करू दे. आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटूनच पुढची पुढची साधना करण्याचा प्रयत्न करा.
डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करणार आहोत अनुलोम विलोम म्हणजेच नाडी शोधन प्राणायाम. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. रेचक म्हणजे श्वास सोडून द्यायचा. पूरक म्हणजे श्वास घ्यायचा. पुन्हा एकदा उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घेऊया. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. डावीने श्वास सोडून देऊया. तिसरं आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जाऊया. उजवी आणि डावी नाकपुडी. तिथे श्वसन मार्गामध्ये काही बदल जाणवतोय का हे आपलं आपण तपासूया. करणार आहोत शीतली प्राणायाम. आमचे जे जुने साधक आहेत त्यांना हे सगळे प्राणायाम माहिती आहेत. आता आपल्याला आपली जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि ती फोल्ड करायची आहे. जिभेने आता आपल्याला तोंडाने श्वास भरून घ्यायचा आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. पुन्हा एकदा जिभेची बंधळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. जर कोणी बाहेर साधना करत असेल तर वाहनांची ये-जा होत असेल तर मात्र हा प्राणायाम करणं टाळा. कारण की ते धुळीचे कण आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात म्हणून. अजून एक राउंड. तोंड आपल्याला आपली जीभ बाहेर घेऊन यायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. करणार आहोत आपण भ्रामरी प्राणायाम. आता इथे आपल्याला दोन्ही हाताचे अंगठे जे आहेत ते कानाच्या आतमध्ये घ्यायचे आहेत. डोळे अलगद मिटून घ्या. पहिलं बोट जे आहे ते बंद डोळ्यांवर ठेवायचंय. मधलं बोट नाकाच्या शेंड्यावरती. आपली रिंग फिंगर जी आहे ती ओठांच्या इथे आणि करंगळी हनुवटीच्या इथे. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना भ्रमरगोचर. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक
रेचक करताना भ्रमरगुंजन. सावकाश दोन्ही हात खाली, डोळे अलगद मिटलेले आहेत. मिटलेल्या डोळ्यांनीच आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्धपद्मासन ते सोडून द्या आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. हात शरीरापासून लांब असतील. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचंय. हे 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी पाठीवर न पडता भिंतीला टेकून जरी बसला तरीही चालेल. दोन्ही पाय फक्त पुढे पसरवून घ्या आणि रिलॅक्स व्हा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठीवर पडून विश्रांती घेऊन सूचनेचं पालन करत एक एक शरीरातला अवयव शिथिल करूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करूया. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आज आपण जी काही साधना केली दंड स्थितीमध्ये म्हणजे स्टँडिंग पोझिशन मध्ये, त्यानंतर बैठक स्थितीमध्ये, पाठीवर पडून आणि पोटावर पडून जी काही आसनं केली त्याचा मनातल्या मनात मागोवा, त्यानंतर केलेला प्राणायाम आणि हे सगळं करत असताना नकळत एखादा शरीराचा अवयव, स्नायू जर ताणला गेला असेल, अवघडल्यासारखं असेल तर त्याला आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करूया. उत्तानं शववत भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रांतिहरं चित्त विश्रांतिकारक. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे ही शवासनाची आदर्श स्थिती. शरीर आणि मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं हे त्याचे लाभ आहेत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पावलांपासून करूया. मी माझ्या पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग शिथिल होत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहेत. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. माझ्या पोटातले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल होत आहेत. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जित संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता मी माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल केलेत, रिलॅक्स केलेत. माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. माझं लक्ष माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे.
मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम्. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. आनंदाच्या लहरी, समाधानाच्या लहरी आपल्या शरीर मनामध्ये उचंबळत आहेत. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मनोमन आपले आई-वडील, आपले गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपली नियोजित जी कामे आहेत, ती आता आपण पूर्ण करण्यासाठी सज्ज होत आहोत. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. सावकाश मान उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. कुठलीही गडबड घाई न करता अगदी सावकाशपणे. ज्यांना स्वस्थ पडून राहायचं आहे त्यांनी तसंच पडायला हरकत नाहीये. दोन्ही हात जोडून घेऊया. महामृत्युंजय मंत्राचं पठण करून आपण आपल्या वर्गाचा समारोप करूया. महामृत्युंजय मंत्र एकत्रित. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आपापल्या क्षमतेने. कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. जिथून आपण सुरुवात केली तिथे शेवट. हरिओम. आपला आजचा हा विशेष वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. अशी स्वतःची काळजी घेत जा. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योग करत जा. पुन्हा एकदा सगळ्यांना या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा योग फक्त एक दिवसाचा मर्यादित न ठेवता निरंतर आणि यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करा. शरीर आणि मनाने सुदृढ राहा, आनंदी राहा. हरिओम. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. दुर्वा एज्युकेशनच्या मार्फत आणि माझ्या मार्फत. हरिओम. शुभ सकाळ आणि सगळ्यांना आनंदी दिवस जावो. हरिओम. मीटिंग एंड करतेय सगळ्यांसाठी. जर काही सूचना असतील किंवा काही तुम्हाला सांगायचं असेल तर माझा नंबर आहे ग्रुपवरती, तर तुम्ही पुढे मला सांगा. आता एक माझं सेशन आहे पुढे, तर मला तिथे जॉईन व्हायचंय, त्यामुळे मला तुमच्याशी आता जास्त बोलता नाही येणार. अगदीच काही वाटलं तर प्लीज मेसेज करा किंवा सरांना जरी तुम्ही सांगितलं तरीही चालेल. जर तुमचे काही अभिप्राय असतील, काही सूचना करायच्या असतील तर प्लीज तुम्ही सरांना मेसेज करू शकता आणि मग ते मला सांगतीलच. ठीक आहे. हरिओम. पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभ दिवस. मीटिंग एंड करतेय मी सगळ्यांसाठी. धन्यवाद.